हिवाळी अधिवेशन 2025ला सुरुवात झाली आहे. सरकार बदलत असते, पण लोकांच्या ज्या मागण्या असते त्या मागण्या कधीच पूर्ण नाही होत. मागल्या वर्षीही काही मोर्चे इथे आले होते, याही वर्षी काही मोर्चे आले आहे आणि आताच आपल्यासमोर एक मोर्चा दिसून आला आहे जो समग्र शिक्षा संघर्षातर्फे मोर्चा आलेला आहे. याच्यामध्ये तुम्ही पाहू शकता खूप मोठ्या संख्येने लोक इथे उपस्थित आहे. आपण जाणून घेऊया नेमक्या यांच्या काय मागण्या आहे, काय यांना त्रास आहे आणि कशाकरिता हे एवढ्या संख्येने इथे लोक उपस्थित झाले आहे. काय मागण्या आहे, नेमकं काय तुम्हाला सरकारकडनं मागायचं आहे? तुम्ही एवढ्या मोठ्या संख्येने इथे उपस्थित झाले आहे, किती लोक आहे, कुठून आले तुम्ही? समग्र शिक्षा संघर्ष समिती महाराष्ट्र राज्याध्यक्ष म्हणून योगिता बलक्षमी बोलत आहे. समग्र कंत्राटी कर्मचारी म्हणून आम्ही गेली 20 वर्ष कार्यरत आहोत. आमच्यातलेच अर्धे बांधव 8 ऑक्टोबर 2024ला शासनाने शासन सेवेत कायम केलेले आहेत. परंतु उर्वरित जे 3000 कंत्राटी कर्मचारी आहेत, आजपर्यंत गुणवत्तेसाठी इतकं काम करून सुद्धा आम्हाला शासनाने शासन सेवेत कायम केलेलं नाही आणि म्हणूनच आमची मागणी आहे की शासन सेवेत आम्हाला कायम करण्यात यावं. यासाठी 4 मार्च 2025ला आम्ही आझाद मैदानावरती आंदोलन केलं होतं. त्यावेळेला शासनाने आम्हाला शब्द दिला होता की समिती गठीत केलेली आहे, समितीचा अहवाल आल्यानंतर तुमचा आम्ही विचार करू. त्याप्रमाणे आज समितीला त्या समितीची बैठक होऊन अहवालही मंत्री महोदयांपर्यंत गेलेला आहे. तर आता फक्त त्याच्यावरती अंमलबजावणी व्हावी, त्याच्यात शिफारस केलेली आहे की यांना शासन सेवेत कायम करण्यात यावं. तर ती शिफारसीची अंमलबजावणी येत्या विधिमंडळातल्या ह्या अधिवेशनामध्ये व्हावी हे मागणी आहे. जोपर्यंत ही मागणी आमची पूर्ण होत नाही तोपर्यंत आम्ही आंदोलन मागे घेणार नाही आणि तरी सुद्धा आमच्याकडे जर शासनाने लक्ष पुरवलं नाही तर म्हणून आम्ही स्वेच्छामरणाची परमिशन मागत आहोत. पूर्ण महाराष्ट्र राज्यातून 36 जिल्ह्यातनं हे 3000 कंत्राटी कर्मचारी आलेले आहेत. तर ह्या सगळ्यांची मागणी तीच आहे की गेली कित्येक वर्ष तुटपुंजा मानधनावरती आम्ही सगळी गुणवत्तेचे शिक्षण विभागाचं काम करत आहेत. समग्रातले कंत्राटी कर्मचारी म्हणजे खरं पाहायला गेलं तर शिक्षण विभागाचा कणा आहे. आज जर आम्ही काम बंद पडलं तर शासनाचं शिक्षण विभाग कोलमडून पडायला वेळ लागणार नाही. म्हणून शासनाला एक नम्र विनंती आहे की आत्ताचे जे सन्माननीय मुख्यमंत्री साहेब आहेत देवेंद्रजी फडणवीस साहेब यांनी 12/12/2012 रोजी आम्ही हिवाळी अधिवेशनात इथेच आंदोलन केलं होतं आणि त्या आंदोलनाचं नेतृत्व त्यांनी स्वतः केलं होतं. त्यावेळेस त्यांनी शब्द दिला होता की सत्तेत आल्यानंतर पहिलं मी तुम्हाला न्याय देईल आणि तुम्हाला सेवेमध्ये कायम करू. पण अजूनही ते त्यांनी दिलेलं आश्वासनच राहिलेलं आहे. या निमित्ताने आम्ही त्यांना आठवण करून देऊ इच्छितो की सन्माननीय मुख्यमंत्री महोदय यांनी जसे अर्धे कंत्राटी कर्मचारी कायम केलेले आहेत आणि आम्हाला जेव्हा जे तुम्ही सांगितलं होतं की आश्वासन दिलं होतं की सत्तेत आल्यावरती कायम करेल, तर आता दुसऱ्यांदा ते सत्तेत आले आहेत तर त्यांनी त्यांचं आश्वासन पाळावं आणि आम्हाला दिलेलं वचन सत्य करावं हीच त्यांच्याकडे विनंती आहे. आपल्या माध्यमातून ही बातमी त्यांच्यापर्यंत पोहोचावी ही नम्र विनंती. आता निवेदन तुम्ही कोणाला दिलं आणि त्यांच्याकडनं काही तुम्हाला प्रतिसाद मिळाला? काही तुमच्याकडे काही आमदार आले, कोणी आले तुमच्याकडनं निवेदन घेऊन गेलेत किंवा त्यांच्या काही समस्यांवर तुम्हाला काही त्यांनी बोलले की नाही आम्ही याच्यावर विचार करू? आंदोलनाला बसण्याआधी तर सगळ्या मतदारसंघातले आमचे जे आमदार महोदय आहेत, कारण हे सगळ्या राज्याचे लोक आपण इथे जमलेलो आहोत, तर प्रत्येक जिल्ह्यातून तालुक्यातून जे आमदार महोदय आहेत त्या प्रत्येकाला निवेदन गेलेलं आहे. पैकी आज सकाळपासून काँग्रेस पक्षाचे जे आमदार आहेत ते इथे भेटीला येऊन गेले. 2 आमदार येऊन गेलेले आहेत. साजिद खान पठाण साहेब आले होते आणि नगरचे हेमंत सर जे आहेत तर ते आलेले होते. शिक्षक संघटनेचे जे अध्यक्ष आहेत त्यांनी सुद्धा इथे भेट दिलेली आहे आणि त्या सगळ्यांनी सांगितलेले आहे की हाऊसमध्ये आम्हाला संधी मिळताच आम्ही तुमचं जी मागणी आहे ती हाऊसमध्ये 100% सांगणार आहोत आणि तुम्हाला न्याय देण्याचा प्रयत्न करू. त्याचबरोबर जोपर्यंत तुम्हाला न्याय मिळत नाही तोपर्यंत तुमच्या सोबत राहू. प्रत्येक वर्षी मोर्चे काढत असतात, हिवाळी अधिवेशन येते, प्रत्येक व्यक्ती, प्रत्येक लोक, नागरिक आपापल्या परीने मोर्चे काढतात. मागल्याही वर्षी तुम्ही काढलं म्हणता आणि याही वर्षी झालं, तर यावर्षी तुमच्या मोर्चांकडे किंवा तुमच्या निवेदनाकडे काहीच लक्ष नाही दिलं तर याच्या नंतर तुम्ही काय करणार? स्वेच्छामरणाची परमिशन त्याच्यासाठीच मागितलेली आहे. जर ह्या हिवाळी अधिवेशनात आम्हाला न्याय नाही मिळाला तर आम्ही सगळ्यांनी ठरवलेलं आहे की असं जीवन जगण्यापेक्षा स्वेच्छामरण आम्हाला परवडलं. कारण एवढ्याशा तुटपुंजा मानधनामध्ये आम्ही आमच्या कुटुंबाचं कुठली म्हणजे गरज भागवू शकत नाही. आज मुलं उच्च शिक्षणाला आली आहेत, आई वडील थकलेले आहेत, त्यांचं औषध पाणी आहे, मुलांचं उच्च शिक्षण आहे आणि आमची नोकरी फारशी राहिलेली नाही. जेमतेम सरासरी पाहिलं तर 10 वर्षापेक्षा कुणाची सर्व्हिस राहिलेली नाही. तर मग असं जीवन जगण्यापेक्षा मग शासनाला जर आम्हाला न्याय द्यायचा नसेल तर मग स्वेच्छामरणाची परवानगी द्यावी एवढीच आमची मागणी आहे. शासनाकडे मागण्या करून त्रस्त झालेले लोक आता स्वेच्छा मरण्याची गोष्ट करत आहे. मात्र पाहणं नक्कीच महत्त्वाचं ठरणार आहे की शासन सामान्य नागरिकांकडे लक्ष देणार की लोकांना स्वेच्छा मरण्याची त्यांची इच्छा पूर्ण होऊ देणार. पाहत रहा लोकवाहिनी मीडियावर. पूजा एरगुडे सोबत अविनाश तोतडीची रिपोर्ट, नागपूर.